महाराष्ट्र सरकारच्या जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीमध्ये राज्याच्या एकूणच जैन समाजाच्या अपेक्षांच्यावर चर्चा करण्यात आली। त्यामुळे सर्वाधिक मागणी जी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची होती, ते राज्याच्या प्रमुख शहरामध्ये ज्या ठिकाणी उच्च शिक्षणाच्या चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी राज्यभरातल्या ग्रामीण भागातून छोट्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येतात, त्यांची राहण्याची सोय चांगली होत नाही किंवा ती त्यांना परवडत नाही। अशा गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी किंवा शिक्षणाला आल्यानंतर राहण्याची सोय होण्यासाठी महाराष्ट्रातल्या मुंबई, नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर अशा 7 शहरांमध्ये जैन महामंडळाच्या वतीनं विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र हॉस्टेल्स उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे। अत्याधुनिक स्वरूपाची सर्व सुविधांनी युक्त ही हॉस्टेल समाजातल्या गरीब मुलांच्यासाठी प्राधान्याने उपलब्ध केली जातील असा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्याबरोबरच जैन समाजातल्या ज्या सामान्य परिवारातील महिला घरगुती व्यवसाय करतात, छोट्या छोट्या वस्तू उत्पादन करण्याचं काम करतात, त्यांना छोट्या रकमेच्या अर्थसहाय्याची गरज असते आणि खाजगी क्षेत्रातून किंवा नॉन बँकिंगमधून फार मोठं व्याज त्यांना द्यावं लागतं। तर महिलांच्या अशा 10,000 पासून लाखापर्यंतच्या ज्या कर्जाच्या गरजा असतात, त्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय महामंडळाने घेतलेला आहे आणि येत्या 15 दिवसात त्याचे अर्ज वितरण पूर्ण राज्यामध्ये सुरू केलं जाईल आणि महिलांना अर्ज केल्यानंतर 8 दिवसाच्या आत त्यांची असलेली अर्थसहाय्याची गरज बिनाव्याज भांडवल पुरवठा करण्याचा निर्णय महामंडळाने घेतलेला आहे। याबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणासाठी जी केंद्र राज्याच्या वेगळ्या भागात सुरू करण्यात येतील, जैन साहित्याचं मध्ये मराठीमध्ये हे सगळं साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी मराठी जैन साहित्य विश्वकोश तयार करण्याचा निर्णय सुद्धा महामंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि येत्या 3 वर्षामध्ये हे विश्वकोशाचं काम पूर्ण करावं असाही निर्णय महामंडळाच्या या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। एकूणच समाजातल्या हुशार आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, युवकांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यापार उद्योगासाठीचा अर्थपुरवठा उपलब्ध व्हावा आणि समाजातल्या गरीब घटकातील मुलांना, युवकांना ह्या त्यांच्या असणाऱ्या गरजा महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण केल्या जावेत अशा पद्धतीचे सर्व निर्णय या बैठकीत घेण्यात आलेले आहेत। राज्य सरकारनं यासाठीचा निधी महामंडळाच्या खात्यामध्ये यापूर्वीच जमा केलेला आहे। केंद्र सरकारकडून नव्याने 100 कोटीचा निधी देण्याचा करार सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये आम्ही केंद्र सरकारच्या महामंडळाबरोबर केलेला आहे। त्यामुळे निधीची कुठेही कमतरता नाही आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन करून लवकरात लवकर हे प्रकल्प सुरू होतील यासाठीचा महामंडळाचा प्रयत्न असणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।